मुंबईत थोडे थोडके नव्हे तर तब्बल 11 लाख दुबार मतदार आढळून आलेत। आयोगाच्या प्रारूप मतदार याद्यांमधून हा पर्दाफाश झालाय। एकाच मतदाराचं नाव तर 103 वेळा याद्यांमध्ये आढळून आले। हा मतदार नेमका कोण आहे आणि कोणाच्या मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव। ठाकरेंच्या मतदारसंघात सर्वाधिक दुबार। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ असल्याचं उघड झालंय। मुंबईत 11 लाख मतदार दुबार असल्याची धक्कादायक बाब निवडणूक आयोगानं जारी केलेल्या प्रारूप मतदार यादीतून समोर आली आहे। विशेष म्हणजे एका मतदाराचं नाव तर तब्बल 103 वेळा नोंदवण्यात आले। त्यामुळे याद्यांचा घोळ किती मोठा आहे हे यातून दिसतंय। दुबार मतदारांची आकडेवारी कशी आहे ते पाहूया। एकूण मतदार 1,03,44,315। दुबार मतदारांची संख्या 6,68,505। दोन पेक्षा अधिक वेळा नावं 4,33,000। एकाच व्यक्तीचं 103 वेळा नाव। एकूण दुबार नावं 11,01,505। यातल्या सर्वाधिक दुबार मतदारांची नावं आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील जी साऊथ वॉर्डमध्ये आढळून आली आहेत। त्या पाठोपाठ कुर्ला, भेंडी बाजार आणि कुलाबा भागात दुबार मतदार सापडले। ठाकरे सेनेच्या किशोरी पेडणेकर यांचा वॉर्ड 199, दुबार मतदार 8,207। शिंदे सेनेचे समाधान सरवणकर यांचा 194 वॉर्ड, दुबार मतदारांची संख्या 7,584। ठाकरे सेनेचे आशिष चेंबूरकरांचा 196 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये 7,091 दुबार मतदार आहेत। तर ठाकरे सेनेच्या स्नेहल आंबेकर यांच्या 198 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये 7,295 दुबार मतदार आढळले। आता निवडणूक आयोगानं जारी केलेल्या प्रारूप यादीत 11 लाख दुबार मतदार आढळून आल्यानं ठाकरे सेनेनं निवडणूक आयोगाला घेरलंय। एवढंच नाही तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचंही नाव दुबार नोंदवण्यात आलंय। यावर आम्हाला मतदानापासून रोखण्यासाठी दुबार नाव टाकल्याचा आरोप पेडणेकरांनी केलाय। नक्की कुठे बसून बोलतेय? ही यादी बनवली आणि हे निवडणूक आयोगाचं काम नाही का? तुम्ही कोण ठरवणार आहे आम्ही मतदान करायचं, आम्ही कोणाला करू, काय करू हा वेगळा भाग आहे। पण आम्हाला मतदानाच्या प्रक्रियेत ज्याला सर्वोच्च स्थान आहे त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवणं हे जाणून बुजून केलंय का असा आता संशय आमचा वाढत चाललाय। आधी राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप करत दुबार मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आणला। त्यानंतर आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातील बोगस मतदारांचा पर्दाफाश केला। त्यामुळे विरोधकांनी एकत्र येत सत्याचा मोर्चा काढून आयोगाची पोलकोल केली। मात्र निवडणुकीत ही नावं वगळण्याऐवजी दुबार नावं असलेल्या मतदाराकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असं हमीपत्र भरून घेतलं जाणार असल्याची भूमिका महापालिकेनं घेतली आहे। त्यामुळे ही नावं तशीच राहणार असून बोगस मतदानाची शक्यता बळावली। आता विरोधक यावर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले। वैदेही काणेकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।